फॉरगेट मी नॉट फ्लॉवर्स 3 शेड्स मध्ये मी इथे करणार आहे। याप्रमाणे 2-2 फ्लॉवर्स एका शेडने इथे करून बंच केलेला आहे। चला तर सुरुवात करूयात। यासाठी मी इथे घेतलेला आहे 4 प्लाय 100% ॲक्रेलिक यार्न, 2.5 mm हुक। यार्नला अप्रोप्रिएट हुक आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर स्टेम वायर जी जाड असते ती, ज्यावर आपण असेंबली करणार आहोत। साधारण 15 सेंटीमीटरच्या 2 मी इथे या वायर घेतलेल्या आहेत। एक घेतली तरी चालेल, परंतु मला इथे देठ थोडं जाड हवं होतं म्हणून मी 2 घेतलेले आहेत। आणि पोलन लावण्यासाठी ही थिन क्राफ्ट वायर, ही साधारण 12 ते 14 सेंटीमीटर इतकी घेतलेली आहे। सीझर आणि हॉट ग्लू गन। सुरुवात करूयात आजच्या ट्युटोरियलसाठी। मॅजिक रिंगने आपण सुरुवात करणार आहोत आणि मॅजिक रिंग सिक्युअर करण्यासाठी एक चेन। फर्स्ट राउंड मध्ये या मॅजिक रिंग मध्ये 5 सिंगल क्रोशे करायचे आहेत। 1 2 3 4 आणि 5। याप्रमाणे टेल एंड ओढून मॅजिक रिंग आपली लहान करूया आणि पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण पहिला राउंड कंप्लीट करूया। याप्रमाणे आता आपण पाकळ्या करणार आहोत, पेटल्स। सुरुवात 4 चेनने करायची आहे। 3 4। खाली आपले 5 सिंगल क्रोशेस आहेत। 5 पाकळ्या आपण करणार आहोत। प्रत्येक एका चेन मध्ये आपली एक पाकळी होणार आहे। 4 चेन केल्यानंतर ट्रिपल क्रोशे त्याच स्पेस मध्ये आपण करणार आहोत। यार्न ओव्हर 2दा करून आपण याप्रमाणे 2-2 लूप मधून हुक बाहेर काढून ट्रिपल क्रोशे केली। आणखीन एक ट्रिपल क्रोशे तिथेच करणार आहोत। याप्रमाणे 4 चेन आणि पुढच्या सिंगल क्रोशे मध्ये स्लिप स्टिच। टेल एंड जी आहे ते पण आपल्या बरोबरच घेतो आहोत। याप्रमाणे सुरुवात जिथे होते त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये आपण त्या पाकळीचा शेवट करतो आहोत। याप्रमाणे दुसरी पाकळी म्हणजेच दुसरे पेटल तिथून सुरुवात करायची। पुन्हा 4 चेन, 2 ट्रिपल क्रोशेस त्याच स्पेस मध्ये, 1 ट्रिपल क्रोशे, ही दुसरी ट्रिपल क्रोशे, 4 चेन आणि पुढच्या स्टिच मध्ये स्लिप स्टिच। याप्रमाणे आपण 2 पाकळ्या आपल्या कंप्लीट केल्या। याचप्रमाणे आपण आणखीन 3 पाकळ्या करूयात आणि इथे भेटूयात। इथे आपण शेवटी आलो। शेवटच्या या 4 चेन्स केल्या आणि सुरुवात आपण पहिल्या या सिंगल क्रोशे मध्ये केलेली होती, तिथेच आपण स्लिप स्टिच करायची आहे। याप्रमाणे 1 चेन आणि 1 ते 1.5 इंच ठेवून यार्न कट करायची। याप्रमाणे आपलं 5 पेटल्सचं म्हणजेच 5 पाकळ्यांचं फ्लॉवर झालं। सुरुवातीची जी टेल एंड जी होती ती आपण डायरेक्टली कट करू शकतो आणि आता जी टेल एंड ठेवली ती आयदर निडलने किंवा याप्रमाणे छोट्या हुकने आपण काही स्टिचेस मध्ये हे थ्रेड मध्ये घेऊन मग आपण कट करू शकतो। निडलने इझी जात असेल तर निडलने देखील तुम्ही करू शकता। एक्स्ट्रा सिक्युअर होण्यासाठी आपण हे काही स्टिचेस मध्ये हाईड करून मग आपण
कट करूयात याप्रमाणे. आणि मग इथे कट करूयात. याप्रमाणे आपलं फ्लॉवर तयार झालं. आता बघूयात हे पोलन कसे करायचे. आपण ही थिन क्राफ्ट वायर घेऊयात. ही बरोबर मधोमध फोल्ड करूयात आणि फोल्ड केल्यानंतर साधारण अर्धा सेंटीमीटर या साईडला आपण येलो कलरची यान जी आहे ती रॅप करायची आहे. जस्ट रॅप करायचं आहे. इथे कुठल्याही स्टिचेस आपल्याला करायच्या नाहीयेत. फक्त एक अर्धा सेंटीमीटर अर्ध्या तारेच्या डाव्या साईडला आणि अर्ध्या तारेच्या नंतर अर्धा सेंटीमीटर फक्त रॅप आपण करतो आहोत याप्रमाणे. मग हे जॉईंट करून हे थोडंसं वरच्या साईडला घ्यायचं म्हणजे हे कॉम्पॅक्ट होईल इथे वर. आणि मग इथे सर्कल करून आपण ट्विस्ट करू शकतो याप्रमाणे. म्हणजे इथे एक सर्कल तयार होईल. 2 तारेच्या मध्ये यान आपण अटॅच करून इथे कट करू शकतो. हे याप्रमाणे. आणि हे फक्त आपल्याला फ्लॉवरचं जे सेंटर आहे तिथून आपल्याला हे पास करायचं आहे. हे इथे फ्लॅट करून घ्यायचं. जस्ट प्रेस केलं की इथं हे फ्लॅट होणार आहे फ्लॉवरच्या सेंटरला याप्रमाणे. आणि पाठीमागून ग्रीन कलरची यान जी आहे ती रॅप करायची. अर्धा सेंटीमीटर खाली ठेवून मग आपण इथे रॅप करायचे याप्रमाणे. हे शेवटपर्यंत करूयात आणि 2 तारेच्या मध्ये याप्रमाणे घालून मग कट करूयात. इथे शेवटपर्यंत आपण रॅप केलं. इथे कट करूयात. आणि शेवटचं जे आहे ते हे 2 तारेच्या मध्ये आपण घेतलं की इथे हे टाईट होईल. हे याप्रमाणे आपलं फ्लॉवर तयार झालं. याचप्रमाणे टोटल 6 फ्लॉवर्स आपल्याला लागणार आहेत. ते आपण करूयात. कुठल्याही शेड्स मध्ये तुम्ही इथे करू शकता. आणि आता बघूयात लीव्स कसे करायचे. स्लिप नॉटने सुरुवात करायची आहे. आणि स्लिप नॉट नंतर आपण 16 चेन स्टिचेस करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 नंबरच्या स्टिच मध्ये आपण हे थोडंसं लूप वर उंच करून घ्यायचं. इथून निसटणार नाही. आणि इथे आपण लीफला स्टर्डीनेस येण्यासाठी याप्रमाणे साधारण 20 सेंटीमीटर इतकी मी थिन क्राफ्ट वायर घेतलेली आहे. ती आपण याच्यामध्ये शेवटच्या स्टिच मध्ये आपण अटॅच करूयात याप्रमाणे. 2 सेंटीमीटर 2 ते 2.5 सेंटीमीटर मी इथं ठेवलेलं आहे. आणि आता आपली तार आणि या चेन स्टिचेस यावर आपण पुढच्या स्टिचेस करणार आहोत एकत्रितपणे याप्रमाणे. तार इन्सर्ट केली त्याच्यानंतरच्या स्टिच पासून एक सिंगल क्रोशे, पुढच्या स्टिच मध्ये एक हाफ डबल क्रोशे, त्यानंतर पुढच्या 9 स्टिचेस मध्ये आपण डबल क्रोशेस करणार आहोत. 1 2 3 याप्रमाणे आपण 9 करून घेऊयात. याप्रमाणे 9 डबल क्रोशेस केले. त्यानंतर 2 हाफ डबल क्रोशेस, एका स्टिच मध्ये एक हाफ डबल क्रोशे याप्रमाणे 2 हाफ डबल क्रोशेस,
पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे आणि शेवटच्या स्टिचमध्ये 3 सिंगल क्रोशेज, 1 2 आणि तिसरी करताना हे टेल एंड जे आहे ते तारेच्या वरून घेतलं तर तिथे गॅप पडणार नाही. 3 याप्रमाणे इथे तार फोल्ड करायची. टेल एंड सुद्धा आपण आपल्या बरोबरच घ्यायचं आणि अपोजिट साइडला पुन्हा आपण आत्ता जे केलं तेच रिव्हर्स ऑर्डरने या साइडला, म्हणजेच एक सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशेज, 9 डबल क्रोशेज, ते करून घेऊयात आणि इथे भेटूयात. याप्रमाणे 9 डबल क्रोशेज झाले. आता पुढे आपल्या 2 स्टिचेस शिल्लक आहेत. एक हाफ डबल क्रोशे आणि शेवटच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. पहिली सिंगल क्रोशे जी केली तिथे स्लिप स्टिच करून आपण लीफ कंप्लीट करूयात. काही अंतरावर मग आपण इथे कट करायचं. याप्रमाणे आपलं जे पान लीफ तयार झालं आणि हे जे टेल एंड जे आहे हे आपण या तारेभोवती रॅप करायचंय याप्रमाणे. आणि मग शेवटी 2 तारेच्या मध्ये घेऊन हे सिक्युअर करायचंय. याप्रमाणे आपल्याला 2 पाने लागणार आहेत. आता बघूयात असेंबल कसे करायचे. 2 स्टेम वायर घेतलेल्या आहेत आणि एक एक फूल आपण साधारण इथे अर्धा सेंटीमीटरच्या अंतरावरती याप्रमाणे इथे ठेवून रॅप करणार आहोत. ग्रीन कलरची यान घेऊयात आणि 2-3 वेळेला रॅप करून मग आपण पुढचं फ्लॉवर जे आहे ते आपण या स्टेम वायरवर घेऊयात. याप्रमाणे यासाठी तुम्ही वेगळ्या पद्धतीने जरी असेंबल केलं तरी चालणार आहे. तुम्हाला हवं त्याप्रमाणे हे फ्लॉवर्स तुम्ही असेंबल करू शकता. आणि हे 6 नंबरचं फ्लॉवर. याची जी डायरेक्शन आहे ती आपण सेट करूया आणि मग काही अंतरावरती रॅपिंग करून मग आपण इथे लीव्ज लावूया इथे. ठीक आहे. इथे आता आपण 2 साइडला याप्रमाणे लीव्ज अटॅच करूयात. एका साइडला आणि त्याच वेळेला आपण दुसऱ्या साइडला हे लीफ लावूयात इथे आणि आपलं रॅपिंग कंटिन्यू करूयात. खाली शेवटपर्यंत आपण करूयात आणि इथे ग्लू लावून मग आपण यान कट करूयात. इथे शेवटी आता ह्या 2 तारा आहेत तर 2 तारांच्या मध्ये देखील आपण हे सिक्युअर करू शकतो याप्रमाणे. परंतु एक्स्ट्रा सिक्युरिटीसाठी आपण इथे कट करण्यापूर्वी इथे ग्लू लावूयात आणि मग एकदा रॅप केलं की मग हे कंप्लीट सिक्युअर होईल याप्रमाणे. इथे आपण आपली यान कट करू शकतो.
याप्रमाणे आपला हा फॉरगेट मी नॉटचा बंच जो आहे तो तयार झाला. याप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.